तर मंडळी, अखेर तो दिवस जवळ येईलच. बाप्पाचं होतो आज 11वा दिवस. मस्तपैकी बाप्पाच्या चरणावर फूल घालून पाया पडले आणि पुढच्या कामाक लागले. आरती करून झाली तशी पानं वाढूक घेतली. गणपतीच्या नावाने ज्या가 गणपती ठेवलेलो तो आमचं पाहुणं घराकडे येलो तसा पप्पांनी त्याच्या कपाळात गंध लावला आणि त्यांनी जेव्हा जेवक सुरुवात केली मग त्याच्या मागसून आम्ही सगळ्यांनी जेवून घेतला. संध्याकाळी लवकरच बाप्पाची आरती करून झाली तसा आमचा कौटुंबिक घराणा घातला आणि बाप्पाची मूर्ती घरासमोर पुढं करून ठेवली. मगेन माझ्या आईन आणि काकून गणपतीचा छास भरून घेतला. कोकणात काही ठिकाणी ही परंपरा असता तर काही ठिकाणी ना असा, पण आमच्या गावात ही परंपरा वर्षानुवर्षे चालू असा. सगळी सेवा चाकरी करून बाप्पाची मूर्ती उचलून आम्ही जाऊक निघालो. अखेरचो फुलांचो वर्षाव केलो. मग आमच्या पायावर पाणी घालून बाप्पाची मूर्ती गाडीत बसवली. सगळ्यात आधी आम्ही आमच्या जोगलेश्वराच्या देवळात पोहोचलो आणि बाप्पाची मूर्ती व्यवस्थित एकाच जागेवर ठेवली. आमच्या गावात बरेच गणपती हे 11 दिवसांचे असल्यामुळे देवळाच्या आवारात प्रचंड गर्दी झालेली होती. कारण बाहेरगावचे लोक सुद्धा आमच्या गावात 11 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन बघण्यासाठी येतात. देवळाच्याच पाठी असलेल्या जेटीर बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेली आणि लगेचच बाप्पाचं विसर्जन केला. आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत पाठ घेऊन पप्पा आणि बाकी सगळे घरात जाऊ गेले. पण मंडळी, मी घराकडे न जाता मी गेले आमच्या बँजो ग्रुपकडे. कारण आमच्या चिंतामणी बीट्सला होती विसर्जन मिरवणुकीची ऑर्डर आणि पहिल्यांदाच आम्ही हो फुल लाईट सेटअप लावलेलो होतो. तुमका पण जर मिरवणूक किंवा लग्नासाठी बँजोचं फुल लाईट सेटअप होय असात तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.